रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी। तोहा विठ्ठल परवा, तोहा विठ्ठल परवा, तोहा विठ्ठल परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा। तोहा विठ्ठल परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तोहा विठ्ठल परवा, तोहा विठ्ठल परवा, तोहा विठ्ठल परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा। तोहा विठ्ठल परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा। सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर। तोहा विठ्ठल परवा, आता लोचनी सुख झाली हो साजणी, तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा, तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। तोहा विठ्ठल परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा, तोहा माधव परवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा, तुहा माधव परवा, तुहा माधव परवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा, तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा। भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा, तुहा माधव परवा, तुहा माधव परवा। सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा, तुहा माधव परवा, तुहा माधव परवा। सर्व सुखाचे आकार बाप रखुमा देवी वर,
सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी तू हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार करावया फार भव सिंधू करावया फार भव सिंधू करावया फार भव सिंधू क्षणोक्षणाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार करावया फार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान खातो काळ सावधान खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडे संत समागमी धरावी आवडे समागमी धरावी आवडे करावी तातडी परमार्थाचे तातडी परमार्थाचे करावे तातडी परमार्थाचे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान तुका म्हणे लोकीचा व्यवहारे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहारे लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरून राहू डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खात काळ सावधान सावधान आयुष्य खात काळ सावधान कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार
विठ्ठल 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 आला विठ्ठल आला विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल भगवान के गौरी ज्ञानेश्वर की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। दुर्गा माता की जय। विठला विठला क्षणोक्षणाची करावा विचार तरावया फार भव सिंधू नाशिवंत देहे जाणार सकळ आईसे खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी प्रमाणाची नाशिवंत देहे जाणार सकळ आईसे खातो काळ सावधान तुका म्हणी येही लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोर भरून राहू नाशिवंत देही जाणार सकळ ऐश खातो काळ सावधान सचितानंद रूपाय विश्वपत्याय देवी तवे तापत्रे विनाशकाय श्रीकृष्णाय वहं नमामि पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथे दावी करो त्यांच्या कृपादाने कथे दावी करो कृपादाने कथे त्यांच्या कृपादाने कथे दावी दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम म्हणून दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या या ठिकाणी कार्यक्रम घडून आणलेला आहे। वर्ष श्राद्ध वडिलांची आठवण बापाची आठवण म्हणून ह्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे। वर्ष श्राद्ध निमित्त असे आमचे राणोजी बाबूराव रूपवणारे अण्णाव बाबूराव राणोजी खरं तर राणोजी माळकरी होते बरं आहे की नाही। गळ्यामध्ये माळ सुद्धा पवित्र तुळशीची माळ होती आणि त्याला हे पुण्य प्राप्त व्हावं म्हणून ह्या ठिकाणी त्यांचे दोन चरणजीव आता एकाचं नाव मला माहित आहे पण एकाचं नाव माहित नाही बरं। एकाचं नाव दत्तराव आहे आणि एकाचं नाव काय हो बाळासाहेब आहे की नाही। दोन मुलं आणि मुली नाही ना दोनच मुलं आणि आमच्या ताई ह्या ठिकाणी त्यांच्या पत्नी व त्यांची मुलं त्यांची सुनोबाई आणि नात हे त्या ठिकाणी कार्यक्रम करतात
आठवण म्हणून कार्यक्रम असतो. जीवनामध्ये गेलेल्या माणसाची आठवण म्हणून, गेलेल्या माणसाला पुण्य प्राप्त व्हावं त्या कार्यास्तव, त्या कारणास्तव हे कार्यक्रम आयोजित नियोजित केलेला असते. 4 महिन्याखालीच मला ताईनं आमच्या तारीख दिली ती, आणि त्या ठिकाणी तारीख दिल्यामुळं फार असणार त्या ठिकाणी लांबून यावं लागलं है ना. पण महाराज असणार त्या ठिकाणी, ती माझी बहीण आहे म्हणून बहिणीच्या कार्यक्रमाला यावं लागलं, आमच्या दाजीच्या कार्यक्रमाला यावं लागलं. म्हणून ते 2 मुलं ह्या ठिकाणी कार्यक्रम भव्य दिवे मंडप तळमळीनं कार्यक्रम करतात. आणि भगवंताचं चिंतन ज्या ठिकाणी घडत असते त्या गेलेल्या माणसाच्या व्यक्तीला, त्या माणसाला परिपूर्ण पुण्य प्राप्त होत असते. अन्नदान आणि ज्ञानदान आणि नामस्मरण हे घडायलाच पाहिजे. म्हणून परंपरा आपल्या हिंदू धर्मातली, आपल्या वारकरी संप्रदायातली ती परंपरा आपण जोपली पाहिजेत. म्हणून ह्या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर, विठ्ठल भजनी मंडळ, ते सुद्धा भजनी मंडळ आपल्या विठ्ठलवाडीतलंच विठ्ठल भजनी मंडळ, भाऊ असतात जगताप भाऊ, सर्व आम्ही भजनी मंडळ. बरं, हे सुद्धा माझंच भजनी मंडळ आहे. बरं आहे की नाही, विठ्ठल भजनी मंडळमध्ये माझेच भजनी मंडळ आहे, माझंच आहे. आणि व तसंच अजून वडगावचं सुद्धा माझंच भजनी मंडळ आहे. आमचे गुरु महाराज आलेत, व सोपान महाराज नाही, बोबडे महाराज. बरं आहे की नाही, बोबडे महाराज, आमचे सोनुले महाराज व आमचे आप्पा, व तसंच विठ्ठल भजनी मंडळातले आमचे मान्यवर दबडे महाराज, सोमबाशे, व तसंच अजूक मोर्यानं निवेदन करणार होते. बरं, निवेदन केलं महाराज असणार. व तसंच आमचे ढाळे महाराज अधूनमधून हरिभक्त प्रणपूजे, व तसंच सगळ्याला एकत्री आणतात. बरं, एका ठिकाणी आणतात आमचे ढोले बाबा, ऐक नाही, ढोले महाराज, ऐक नाही, ढमाले महाराज. बरं, ऐक नाही, ढमाले महाराज. व आवर्जून माझ्यासोबत आलेले हरिभक्त प्रणपूजे आईचे भक्त आहेत. बरं, लक्षात ठेवा, 18-20 वर्ष झालं आईची पूजा करतात महाराज. येमाई देवी तुळजापूरचं स्थान आणि येमाई देवीचं एकच स्थान आहे. त्या देवीच्या दरबारातला भक्त माझ्यासोबत आलाय. बरं, आणि विनेकरी झालाय. बरं, लक्षात ठेवा, काय परमभाग्य असेल, काय कर्मामध्ये भय दिव्यता असेल महाराज है ना. माईची ज्याच्या हातानं दिवसभर दररोज पूजा होती, पाठ उठवायचं माईला, आणि त्याच भक्ताच्या ठिकाणी महाराज भोसले, आमचे महाराज भोसले महाराज आहेत. परती भोसले महाराज हे सुद्धा इथपर्यंत मला घेऊन आलेत, आणि इथून सुद्धा मला तेच घेऊन जाणार. बरं, आईनं मुराळी मला पाठवला बरं कार्यक्रमाला. व तसंच हरिभक्त प्रणपूजे आमचे संगीत विशारद अमोल महाराज, आणि व तसंच साथ करणारे आमचे वैभव महाराज मुंबईकर, व हरिभक्त प्रणपूजे कृष्ण महाराज, ऐक नाही, हे आमच्याकडे रत्न आहेत. बरं, वाजवायला. बरं, लक्षात ठेवा, परभणी जिल्ह्यातली हे कृष्ण महाराज. व सर्व तुम्ही श्रोते मंडळी, आणि विशेष करून आमचे कस्तुरी साहेब, ते म्हणले काय चालय महाराज, कुठे आहेत तुम्ही? म्हणले मी कर्नाटकमध्ये आहे, आणि उद्याच्याला माझं कीर्तन आहे म्हणलं हिंगणे खुर्दमध्ये रोकडोबा मंदिराच्या पाठीमागं, आणि वर्षश्राद्धाचं निमित्त कीर्तन आहे. महाराज म्हणले मी सुद्धा येतो. तुम्हाला सांगतो, न सांगता कॅमेरा आणून लावलाय महाराजांना. लक्षात ठेवा, काय प्रेम असेल, लक्षात ठेवा, ठीक नाही. पूर्ण कीर्तन रेकॉर्डिंग करण्याकरता कॅमेरा आणून लावलाय. मला वाटतंय महाराज असणार हे पुण्य आमच्या राणोजी महाराजाचं असावं. बरोबर, राणोजी बाबाचं असावं, ठीक नाही. एवढे मानवंत नामवंत महाराज असणाऱ्या या कीर्तनामध्ये आलेले आहेत. व ह्या ठिकाणी आता सर्वजण तुम्ही श्रोते मंडळी व माझ्याजवळच असणारे आमचे लाडके, ऐक नाही, लाडके असणार त्या ठिकाणी नेते BJPचे श्रीकांत पाटील जगताप, हे सुद्धा त्याच्या दरबारामध्येच कार्यक्रम व्हालाय.
म्हणून त्याची सुद्धा आपल्यावर कृपा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून अभंग असणार त्या ठिकाणी घेतलेला शिवेकरता जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायने अभंगाची अशी रचना केलेली आहे. काय समय जाना भलते नाना भलते ते. ज्या ठिकाणी समय आहे त्या ठिकाणी समयाचे अभंग केलेत बरं. ज्या ठिकाणी पुण्यतिथी असेल पुण्यतिथीचे अभंग, वर्षश्राद्ध असेल वर्षश्राद्धाचं, वाढदिवस असेल वाढदिवसाचा अभंग आहे. ज्या ठिकाणी एक नाही उपदेशपर अभंग आहेत, भक्तीपर अभंग आहेत, ज्ञानपर अभंग आहेत. म्हणून हे या ठिकाणी वर्षश्राद्धाचं अभंग आहे. ह्या ठिकाणी वर्षश्राद्धाचा अभंग असं केलाय की जो माणूस गेलाय तो जाणारच आहे, पण जो राहिलेत ना ते सुद्धा जाणार आहेत. म्हणून राहणाऱ्यानं विचार केला पाहिजेत, राहणाऱ्यानं विचार केला पाहिजेत, हे की नाही. आणि विचार करून असणार त्या ठिकाणी हे नाशिवंत ध्येय आहे. एके दिवशी नाशिवंत ध्येय पडणार आहे. याचं राख तरी होणार आहे, नाही मातीमध्ये तरी मिसळणार आहे. हे राहणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी उपदेश केलाय बरं. वर्षश्राद्धाचा अभंग आहे, राहणाऱ्या माणसाला उपदेश केलाय. विठ्ठला 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 कुंडली कबरदारी श्री ज्ञानदेव. म्हणून पवार बाबा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मृदंगाचारी आलेले आहेत महाराज असणार त्या ठिकाणी. विठ्ठल भजनी मंडळ आले बरं, सगळंच आले हे की नाही. असं का बरोबर आहे की नाही. आता लॉकडाऊन आहे ना, फक्त आता मंदिरं उघडलेत, आता भजन उघडायचं राहिलं बरं, लक्षात ठेवा. आता त्या जगदंबेलाच म्हणावं लागेल उघड आहे की ना, दार उघड भैया, दार उघड आहे की नाही. आता दार उघडलं देवाचं. आता हरी भजनाची जी गोडी आहे ती गोडी सुरुवात होईल. त्या जगदंबे मातेचीच कृपा आणि विठ्ठलाची कृपा झाल्यावर काय होणार नाही. म्हणून अभंगाला असणार त्या ठिकाणी सुरुवात करतो. अभंग असणारा राहणाऱ्या जिवंत माणसाला उपदेश केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया फार भव सिंधू, नाशिवंत देहे जाणार सकळ, ऐशे खातो काळ सावधान. म्हणून असणारा क्षणोक्षणाला माणसानं विचार केला पाहिजे बरं. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात बरं. जगद्गुरु तुकोबारायची पात्रता, दिव्यता, भक्तिता, वैराग्यता, ज्ञानता, त्या रूपाने जगद्गुरु तुकोबारायनं सगळ्या जगाला उपदेश केला. म्हणून त्याची पदवी कोणती झाली? जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय ही पदवी माझ्या जगद्गुरु तुकोबारायला प्राप्त झालेली आहे. म्हणून असणारा उपदेश करतात. म्हणतात हे नरदेह म्हणजे दिलेला आहे, हे 5 जणांचं उष्ण आणलेलं आहे, पण आपल्याला वाटतं हे माझंच आहे. देहावर अहंकार निर्माण झालाय. माझा देह, नामाचा अहंकार, रूपाचा अहंकार आणि ज्या ठिकाणी आपण राहतो त्या देशाचा अहंकार, त्या स्थानाचा अहंकार, 3 अहंकार, 3 अभिमान झालाय. म्हणून त्या माणसाला मरण जवळ आलं तरी भी, आयुष्य संपलं तरी त्याला वाटले मरायचं नाही बरं. असं वाटले बरं, प्रत्येकाला वाटले मरायचं नाही, पण इथं सगळ्याला मरायचंय बरं. सगळ्याला एक दिशे जायचंय. देह जाणार जाणार आणि याशी देह जाणार जाणार, 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 देह जाणार जाणार. त्यासी कामा त्यासी कामा देह
देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार दे काय खरा देही संबंध पसारा म्हणून माणूस देह जाणार आहे देह राहणार नाही बरं देह जाणार आहे हे सगळ्याला माहित आहे पण देहावर आलेली भ्रांती आहे मी आता सांगितलं 3 प्रकारची भ्रांती आहे म्हणून कळना झालंय म्हणून त्या ठिकाणी देह 5 जणांचा उष्ण आणलाय किती जणांचा आणलाय 5 जणांचा देह आणीला 5चा उसना सांडी माया भ्रांती नको पडू बंधना वाल्मिक तरला उलट्या नामी स्मरणा एका जनार्दनी जाये साधू दर्शना म्हणून हे देह 5 जणांचा आणलाय बरं देह तो 5चे जाणं असं ज्ञानोबाने सुद्धा म्हणले बरं ऐक नाही देह 5चा असणार आणलेला आहे पण कळाला नाही बरं आपल्याला आणि आपल्याला एक दिवशी हे द्यायचंय काय द्यायचंय द्यायचंय पण द्यायचं कुणाचं आहे 5 जणांचं द्यायचंय पृथ्वी मातेचं द्यायचंय आकाशाचं द्यायचंय आहे ना आपाचं द्यायचंय म्हणजे अग्नीचं द्यायचंय जलाचं द्यायचंय 5 जणांचं द्यायचंय हे आणलेलं उष्ण आहे पण आपल्याला कळलं झाले बरं लक्षात ठेवा कळलं झाले का कळलं झालंय मायाच्या बंधनामुळे कळलं झाले बरं मायाचं बंधन आलंय जीवावर ठीक आहे ना मायाचं बंधन आणि मायाचं बंधन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत असणार आपल्याला ठीक आहे नाही कळत नाही म्हणून मायाचं बंधन केलं पाहिजे मी माझी आठवण विसरले जयाची अंतकरण पारता तोची एक संन्यासी निरंतर म्हणून मी आणि माझा हरपल्याशिवाय देव देव कळत नाही बरं की नाही म्हणून महाराज असणार त्या ठिकाणी देह जाणार आहे आणि देह जाणार आहे देह कसा जातो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं बरं करावा विचार क्षणाक्षणाची 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 करावा विचार क्षणाक्षणाची
विचार करावया फार भव सिंधू. म्हणून अभंगामध्ये असणारे विचार सांगितल्यावर क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे. चला, कशाचा विचार केला पाहिजे, काय विचार केला पाहिजे आणि कशामुळे विचार केला पाहिजे, हे की नाही पोर महाराज. आता बघा, लक्षात ठेवा, प्रपंचामध्ये सुद्धा सासूबाई म्हणती बरं सुनला, अगं जरा डोक्यानं विचार कर. काय कर, हे की नाही, विचार कर डोक्यानं जरा. आता एके दिवशी महाराज असणार सुनबाईला रागाच आला बरं. पहिल्या काळातली सुनबाई, खेड्यापाड्यात राहणारी, डोक्याने विचार कर म्हणल्याबरोबर तिच्या चटकन असणारा सासूचा शब्द लक्षात आला आणि चुलीतलं जाळण बाहेर आलं बरं पवार महाराज. आता विचार केला तिनं. आता डोक्याने विचार केला म्हणलं डोक्यानं जाळण सरकिलं कुठं, चुलीमध्ये, हे की नाही. हा विचार नाही बरं, डोकं जळून गेलं नाही, सुनबाईचं गेलं डोकं जळून. असा विचार नाही महाराज असणार. विचार कसा करा, हे की नाही, क्षणोक्षणा हाची करावा विचार. विचार करा महाराज असणार. आणि खरंच माणसाच्या जीवनामध्ये विचार असला तो जीवन आहे. प्रपंचामध्ये जर असला तर विचार असला तर तो प्रपंच चांगला चालतो. व्यवहारामध्ये असला तर व्यवहाराचा विचार जर असला तो व्यवहारामध्ये सुद्धा बिघड होत नाही. बरं लक्षात ठेवायचं, ज्याचा व्यवहार विचाराचा चोख आहे, त्याचा विचारानं चोख व्यवहार असल्यामुळे त्याच्या संसारामध्ये कुठली अडचण येत नाही. कशामुळं, त्याच्या प्रपंचामध्ये विचार आहे. नवरा बायकोचा विचार आहे बरं. नवरा बायको म्हणजे ह्या प्रपंचातली गाडी आणि त्या गाडीचे दोन चाक, हे की नाही. नवरा बायको म्हणजे प्रपंचातली गाडी आणि गाडीची दोन चाक. तसं नवरा बायकोनं जर विचार केला तर त्याच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. बरं येईल का संसारामध्ये, येणार नाही महाराज असणार. म्हणून प्रपंचातला विचार वेगळा आणि हा परमार्थातला विचार सांगितला बरं. संसारामधला जर विचार केला तर दुःख येत नाही. आणि संसारामध्ये जन्मून मनुष्याच्या देहामध्ये जर विचार केला तर महाराज असणार मरण जन्माचं दुःख येत नाही. बघा लक्षात ठेवा, संसारामध्ये नवरा बायकोनं जर विचार केला तर व्यवहारामध्ये अडचण येत नाही, त्याच्या जीवनामध्ये अडचण येत नाही, हे की नाही. म्हणून तर एका ठिकाणी एका कवीने सांगितलं, अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, आधी हाताला चटके चटके तेव्हा मिळती भाकर. आधी हाताला चटके तेव्हा मिळती भाकर. म्हणून संसार महाराज असणार विचार करून जर महाराज असणार केला तर त्या संसारामध्ये दुःख होत नाही. आणि नवरा बायकोचा विचार, पोरायचा जर विचार नसला तर संसारामध्ये दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, हे की नाही. बरोबर आहे की नाही भोसले महाराज, हे की नाही. म्हणून संसारातला विचार चला. संसाराचा विचार केल्यावर संसार सुखी राहतो. आणि परमार्थाचा जर विचार संसारामध्ये जन्मून केला तर जन्म मरणामध्ये दुःख ननिश होतो. लक्षात ठेवा, जन्म मरणाचं दुःख निरसन करण्याकरता, जन्म मरणाचं दुःख हरवण्याकरता त्या ठिकाणी विचार करा म्हणतात बरं. जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणा हाची करावा विचार. क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे. क्षणोक्षण म्हणजे काय, एक क्षण, एक क्षणाला विचार केला पाहिजे. 60 क्षण जर झाले तर किती होते हो, 1 मिनिटभर आहे की नाही. आणि 60 मिनिटं झाले तरी किती होत आहे, 1 घंटा. म्हणून महाराज असणार त्या ठिकाणी 1 घंटा तर 4 असणार त्या ठिकाणी. 4 प्रकारची रात्र आहे बरं, हे ना 4 प्रकारची रात्र आहे. 3 घंटेची एक रात्र आहे, प्रहार, त्याला प्रहार म्हणतात. 3 प्रहाराची, 4 प्रहाराची एक रात्र आणि दिवस प्रहाराचा. किती प्रहार झाले, दिवस आणि रात्र 8 प्रहार. बरं 8 प्रहारामध्ये माणूस विचार करीत नाही.
विचार करीत नाही बरं, कोणता परमार्थिक विचार करीत नाही, आत्मस्वरूपाचा विचार करीत नाही, जन्म मरणाचा विचार करीत नाही, मरणाचा विचार करीत नाही, काही नाही महाराज असणार आहे की नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबार तुम्हाला आम्हाला सावध करतात बरं, लक्षात ठेवा, सावध करतात. म्हणतात विचार कर बाबा, तुला मनुष्य देह मिळालाय, 3.5 हाताचा सुंदर मिळालाय, किती सुंदर आहे ना ते नाही, काय सुंदर आहे महाराज असणार. हे देवाने किती दिला आणि कशासाठी दिलाय? देवानं फक्त परमार्थ करण्यासाठी दिला. म्हणून देवानं दिलेला भजनाला बरं, कशाला दिलाय 3.5 हाताचा? देवे दिला देह भजना गोमटा, तो ह्या झाला फाटा बाधकेचा. देवानं भजन करण्याकरता दिला आपल्याला बरं, कशासाठी दिलाय? आता तुम्हाला आम्हाला भजन करता दिलंय, तुम्हाला महाराजांना म्हणावं लागतंय टाळी वाजवा, हे की नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणा सांगावं लागते. आणि ते कशासाठी दिलाय? भजना करता बरं. भजनच, भजन जर नाही झालं तर काय करावं महाराज असणार? काय थोरपण ते जाळावे ते. तो का म्हणे येते भजन प्रमाण है ना, त्याजुद्दीन शाक है ना, ह्याच प्रमाणावर हे त्याग केला बरं, लक्ष ठेवा महाराज. तो का म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण ते जाळावे, असं म्हणल्याबरोबर महाराज असणार त्या माणसानं देह सोडून दिला. हो काय भाग्यवान असेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून असणार नरदे असणार त्या ठिकाणी भजनासाठी दिलाय. भजन जर केलं तर महाराज असणार त्या ठिकाणी नरद्याची सोडवणूक होती, जन्म मरणाची सोडवणूक होती. नाही जर भजन केलं तर अधोगती चुकत नाही बरं, हे की नाही? म्हणून असणार विचार करा सांगितलं. क्षणोक्षणा हाची करावा विचार, नाही विचार करा कशासाठी? तरावया फार भव सिंधू. आपल्याला पुढे भव सिंधू आहे, जन्म मरणाचा सिंधू आहे, संसाराचा सिंधू आहे. जन्म मरण म्हणजे संसारच म्हणतात, संसारू सागरू, म्हणून महाराज संसार हे सागर आहे. ह्या संसार सागरातून तरुण जाण्याकरता विचार करा सांगितले बरं, लक्षात ठेवा. आणि भव दुस्तर आहे महाराज असणारा, भव दुस्तर आहे, हे केलाय अनंत दुस्तर आहे महाराज असणार. दुस्तर म्हणजे का? मोठा, भयानक, अगणित, अगणित जन्म आणि गणित मरण. किती वेळा जन्माव्यावी, नित्य व्हावे फजिती, मनवणी जीव भ्याला, शरण गेला विटुशी. म्हणून विचार करा, ऐकलं आहे. भवसागर तरायचे आपल्याला. आणि भवसागर महाराज असणारे ज्याच्या हातामध्ये आले नाम, ते भवसागर सच तरते बरं. भवसागर तरता, भवसागर तरता, भवसागर तरता, भवसागर तरता. कार्य करी तसे चिंता, कार्य करू तसे चिंता, कार्य करी तसे चिंता, कार्य करी तसे चिंता. पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता. कट कर ठेवनिया, कटे कर ठेवनिया, कटे कर ठेवनिया, कट कर ठेवनिया. भवसागर तरता, कार्य करी तसे चिंता. पहिलं उभा दाता, कट कर ठेवनिया. सागर तरता, कार्य करी तसे चिंता. पहिलं उभा दाता, ठेवनिया. म्हणून महाराज असणार कार्य करीत तसे चिंता. भक्ताला चिंता नाही, जीवाला चिंता आहे बरं. आताच नाही, ताटामध्ये ठेवा, ताटामध्ये.
विठ्ठल 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 हो क्षणोक्षणाची करावा विचार तरावया फार भव सिंधू म्हणून विचार करा सांगितले महाराज. जन्माला आल्यावर माणसाने विचार केला पाहिजे आणि देवाचं नाव घेतलं पाहिजे. तो देवाचं नाव घ्यायला का आपल्याला काही लागत नाही हे की नाही. दगडाचे टाळ कोणतया नाद हे की नाही. जसा असल जिथे असल तिथे हे नाही. जिथे असल तिथं तुम्ही स्मरण करा. रामकृष्ण वासुदेव हे ना नित्य स्मरण करा. विठोबाचे घेतना विठोबाचे पर्वत जळतील बापाचे पर्वत जळतील बापाचे घेतना विठोबाचे घेतना विठोबाचे पर्वत जळतील बापाचे पर्वत जळतील बापाचे येता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे आच्या मेळ पापराशी तेही नेला वैकुंठाशी. म्हणून असणार नामानं असणार नामेची तरले कोट्यानं कोटी आणि नामेची वैकुंठी बैसवली. म्हणून भाऊसागर तरीत असताना त्या ठिकाणी नाम घ्या. क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया फार भव सिंधू. विचार करा फार लांब जायचंय. अनेक जन्म चुकायचे ह्या जन्माला येऊन अनेक जन्माची अधोगती चुकवायची म्हणून त्या ठिकाणी सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात बोला. नाशिवंत दे नाशिवंत दे नाशिवंत दे जाणार सकाळ 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत दे जाणार सकाळ नाशिवंत दे जाणार सकाळ आईचं खातो काळ सावधान आईचं खातो काळ सावधान आईचं खातो काळ सावधान सावधान आईचं खातो काळ सावधान नाशिवंत दे जाणार सकाळ नाशिवंत दे जाणार सकाळ. दुसऱ्या चरणामध्ये आलो आपण. नाशिवंत देहे जाणार सकळ आईशे खातो काळ सावधान. या महाराज बसा या सेवा केला बरोबर हा बरोबर सकळ आईशे खातो काळ सावधान. कारण नाशिवंत हे देह जाणार आहे. बरं इथं उरोण आई आले अवतार आहे येर जीव पामरते किती म्हणून महाराज असणार एक कैनं सांगितलं. अमर महाराज सांगितलंय का कैनं हिंदीच्या रूपामध्ये सांगितलं. बरं हिंदी भाषेमध्ये क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देते नहीं है किसी
हो क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का। देती नहीं है किसी का, देती नहीं है किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, ए हो भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है उस जिंदगी का। दिन निकल जाए ढलते ढलते, जिंदगी गुजर जावे चलते चलते. म्हणून एके दिवशी जायचंय बाबा, आपल्याला सगळ्याला जायचंय बाबा, कोणाला राहायचं नाही. नाशिवंत देही जाणार सकळ, आणि ऐशे खातो काळ सावधान. बाबा सावध आहे, आपण बेसावध असताना पण काळ सावध आहे है ना. क्षणोक्षणाला असणार काळ आपल्याला न्यालाय बरं, ऐक ना. घडी घडी काळ वाटयाची पाये, 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 घडी काळ वाटयाची पाये. ओ घडी घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची पाये. किती आहे आवाज, किती आहे आवाज, अजून किती आहे आवाज, अजून किती आहे आवाज. घडी घडी काळ, घडी घडी वाटयाची पाये, घडी घडी काळ 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 वाटयाची पाये, घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी काळ वाटयाची पाये. घडी घडी असणारा काळ आपली वाट पाहतो महाराज. अवकाश कधी संपल आणि नेण्याकरता त्या ठिकाणी काळ येत असतो महाराज. पाहत्या उंदिरा घेऊन जाई बोका, तैशी काळ लोकां नेतासी. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया फार भवशिंदो नाशिवंत देहे जाणार सकळ. आईशे खातो काळ सावधान. सावधान बाबा. ज्यावेळेस गाडी चालवत असताना सिग्नलवर गाडी आली आणि लाईट लाल लागला की थांबावं लागते, सिग्नल चालू नाही बरं. त्याप्रमाणे महाराज असणार सावध व्हा म्हणून सांगितलं बरं. मनुष्य द्याला आता आल्यानंतर सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन काय झालं पाहिजे, सावध भवनी भजनी लागा, देव करा कैवारी. हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी वारी. हो अहम वाग्या सोम वाग्या, प्रेमान घर बारी. ठीक नाही. अहम आणि सोम काय हो, जाणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास हे विसरू नका बरं. अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या महाराज.
आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो. एका तासाला 3,500 श्वास घेणं आणि सोडणं आपलं काम चालू आहे महाराज. क्षणाला असणार आपण श्वास घेतो म्हणून विसरू नका बरं. सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी म्हणून सावध व्हा बरं. लक्षात ठेवाय की नाही. म्हणून नाशिवंत देही जाणार सकळ ऐशे खातो काळ सावधान. सावध व्हा आणि सावध झाल्यानंतर काय करा 3री अभंगामध्ये सांगितलं बरं. संत समागमे धरवावे संत समागमे धरवावे संत समागमे धरावी आवारी संत समागमी समागमी धरावी आवडी करावी तातडी प्रमार्थाची नाशिवंत देहे जाणार सकळ ऐशे खातो काळ सावधान. तातडी करा सांगितलं बरं. कोणती तातडी करा? संताची संगत धरा बरं. संताची सज्जनाची संगत कामाची, दुर्जनाची संगत कामाची नाही. बैसता चोराचे संगती देखता चिंदी म्हण धावे. वाईटाची जर संगत केली तर वाईट गुण लागतात आणि चांगल्याची जर संगत केली तर काय लागतात? चांगले गुण लागतात. पण लक्षात ठेवा संगत करे अच्छे है ना. संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करले खाया पिया सुख से सोया एक है. म्हणून महाराज संगत चांगली केली पाहिजे. पाणी पिना छान के आणि संगत करणा पहिचान के बरं. ठीक आहे. संगत ज्यावेळेस तुमची चांगली होईल त्यावेळेस तुम्हाला कुठलीच कमतरता पडणार नाही आणि संगत चुकली तुम्हाला दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही बरं. लक्षात ठेवा. म्हणून संगती करावी सदा सज्जनाची 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 सावली नसावी कदा दुर्गमाची सावली नसावी कदा दुर्गमाची कदा दुर्गमाची संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा. विठ्ठला 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 विठ्ठला. डोळे धुरे भरून राव नका डोळे धुरे भरून राव
नाशिवंत देह जाणार सकळ नक डोळे दूर भरणी राहो नकार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य काळ काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो Ah!
लोकीच्या येवारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देहे जाणार सकळ ऐशे खातो काळ सावधान हे म्हणजे असणार मर्तलोक म्हणतात हे म्हणजे असणार ही कर्मभूमी म्हणतात ह्या जन्मामध्ये ह्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर डोळ्यामध्ये धुंद भरून घेऊ नये डोळ्यामध्ये विचाराची ताकदीची पैशाची सगळी है ना संग दौलत दण घर गाडी बंगला सगळं इथं टाकून द्यायचं एका क्षणामध्ये एक क्षण सुद्धा लागणार नाही म्हणून तुका म्हणे हे लोकीच्या येवारे नका डोळे धुरे भरूनही राहू डोळ्यामध्ये अज्ञानाचं डोळ्यामध्ये अभिमानाचं डोळ्यामध्ये नसणाऱ्या वस्तूच तुम्ही हृदयामध्ये भरून राहू नका तुम्ही आल्यानंतर जन्म मरणाची सोडवणूक करा नाशिवंत देहे जाणार सकळ आईशी खातो काळ सावधान या ठिकाणी महाराज असणारा वर्ष श्राद्ध राणोजी या ठिकाणी रूप नवर रूपनवर त्यांचं त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध केलं त्यांच्या पत्नी असताना त्यांची 2 मुलं सुनबाई नातू त्याला त्या ठिकाणी हे सर्व नामचिंतन अन्नदान प्राप्त व्हावं आणि त्याची गती सद्गती प्राप्त व्हावं मोक्ष प्राप्त व्हावं म्हणून ह्या ठिकाणी वर्ष झालं तरी मी त्याला त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर्व मान्यवरांचं त्या ठिकाणी कौतुक करतो गायनेचार्य असताना विठ्ठल भजनी मंडळ आमचे वडगावचे भजनी मंडळ व आळंदीकर मृदंगाचार्य कृष्णाजी दोघजण गायनाचार्य आपलं अमोल आणि वैभव महाराज व तसंच पवार महाराज सुद्धा आलेले आहेत मृदंगाचार्य विठ्ठल भजनी मंडळातले आमचे दादा सुद्धा सुंदर चाल म्हणणारे विठ्ठल भजनी मंडळातले अजून त्या ठिकाणी मोरे साहेब सुद्धा आहेत व आमचे तिथं त्या ठिकाणी ढाळे सुद्धा महाराज आहेत इकडं आमचे काय नव धमाले महाराज बोबडे महाराज सुनोले महाराज गुरव महाराज आणि तसंच ज्यानं उत्कृष्ट आवाज दिलेला आहे महाराज असणार असं पोषक 2च सावंड असताना आवाजाला कुठेच कमतरता झाकझूक केली नाही किंवा उणीवता भासू दिली नाही असे आमचे सावंड सिस्टमचे साहेब व ज्यानं त्या ठिकाणी बघा लक्षात ठेवा हा वर्ष श्राद्धाचं तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आवर्जून महाराज असणार येऊन जेणं कॅशिट निर्माण केलं बाबा करता ठीक आहे ना आमचे कस्तुरी साहेब असतात व तसंच असणारं ज्याच्या प्रांगणामध्ये कीर्तन झालेलं आहे ही सेवा झालेली आहे नगरसेवक आमचे श्रीकांत भाऊ जगताप ते सुद्धा महाराज असणार त्याचे कार्यकर्ते सर्व मान्यवर व दोघे भावांची मित्रमंडळ व पावणी मंडळी माता भगिनी मंडळी वारकरी माळकरी सगळ्याला त्या ठिकाणी महाराज असणारा मी प्रणिपात दंडवत घालतो आणि सेवेला इथंच ह्या ठिकाणी थांबतो काही माझ्या मुखातून चुकीचे शब्द निघाले असता तर त्या माझ्या बुद्धीचा दोष आहे तसंच आमचे कराळे सुद्धा इथं आहेत यादवराव महाराज हे सुद्धा कीर्तनाला आवर्जून आलेले बरं लक्षात ठेवा सर्वजण विनेकरी बाबा सर्वजण महाराज असणार काही माझ्या मुखातून काही जर शब्द निघाले असताना ते माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि चांगले जर शब्द निघाले असताना ते माझे गुरुवर यांचे आहेत माझ्या गुरुवर यानं दिलेलं तत्वज्ञान ते माझ्या हृदयामध्ये रुजूत केलंय आणि म्हणून महाराज असणार त्या तुमच्या पुढे काहीतरी मी बडबड केलो म्हणून झालेले शिवाय या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी माता भगवती अंबामाईच्या चरणी नवरात्र आहे दुसऱ्या माळेला असणारा ज्या माणसानं ध्येय ठेवला महाराज असणारा नवरात्रमध्ये म्हणून महाराज असणार काहीतरी त्या ठिकाणी पुण्यच म्हणावं लागतंय म्हणून मातेचं सुद्धा दिवस आहेत झालेल्या शिवाय इथं समर्पित करतो आणि शिवेला इराम देतो ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जलद म्हणा